नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. मी आज 6 वाजले, आता 6 वाजता व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी. उद्या व्हिडिओ येणार याची काही गॅरंटी नाही आहे, कारण की आज आमचीवाली गाडी चालली का. रात्रीच फोन आला होता, तुमचे पैसे जमले का. त्यांना माहीत आहे यांची कंडिशन आहेच नाही एवढी, आणि एवढे पैसे काही जमणं हे नाही आहे त्याले. आणि शेवटी बरोबरच आहे, नाहीच जमले आमचे. ताई, तुम्ही आम्हाला 25-26 हजाराची मदत केली, खूप मोठी मदत केली. आमचंवाले संकट दूर करण्यासाठी प्रयत्न केला तुम्ही, पण तसं काही घडलं नाही. तुम्हाला खरंच माझे मनापासून आभार. मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण मनातून तुम्हाला अंतःकरणातून आशीर्वाद देते की तुमचं जे काही अपुरी इच्छा असेल ना ते पूर्ण हो. भलेही आमचा प्रॉब्लेम सॉल्व हो या ना हो, आमचं संकट दूर नाही झालं त्याच्यात आमची म्हणजे कमनसिबी आहे, आमचं दुर्दैव्य आहे ते. म्हणजे मिस्टर तुमच्यासोबत बोलणारच होते, पण त्यांना वेळच भेटत नाही आहे. ते पैशाच्याच मागं लागले, अजूनही त्यानं आशा सोडलेली नाही आहे. पण शेवटी आता त्याने हार मारली. आज संध्याकाळी ते गाडी घेऊन जाणारच आहे, ते माणसं पाठवणार आहे. गाडी तर नेणारच आहे, ते आजच नेणार आहे. त्यांना माहीत आहे आमच्याकडून पैसे जमलेच नाही. ते माझे मिस्टर तुम्हाला सगळ्याला मदत मागणार होते व्हिडिओमध्ये, पण मीच नाही म्हटलं, कारण की संध्या ताईसारखं सगळ्यांचं मोठं मन नाही आहे. त्यांनी 25 हजाराची मदत केली, कोणी 500 रुपयाची मदत करायला तयार नाही. सगळ्यांनी केली असती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती. आम्ही मुलासाठीच घेतले होते हो, काहीच नाही. आमचा मुलगा बिमार होता, त्या मुलासाठी काही सुचलं नाही. जिकडून भेटले तिकडून 10-15 हजार टक्क्यानं घेऊन घेतले. आता ते आमच्याकडून देणं होऊन नाही राहिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते व्याजच भरणं चालू आहे, आणि ते व्याजही आता लय कठीण होऊन राहिलं त्याच्यासाठी, बाकी काही नाही. पण जे झालं ते झालं. आमचं आता दुर्दैव्यच आहे ते. ज्यांनी मदत केली 1000-500 रुपयाची, त्यांनी माझ्याकडून धन्यवाद. बस आता समोर तुम्ही व्हिडिओ बघा, कारण की उद्या व्हिडिओ येण्याची काही गॅरंटीच नाही आहे. आम्ही आता 5:30-6 वाजून गेले. ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांना. संध्याताई आणि बाकीच्या 2-3 बाया आहेत, त्यांनी माझे व्हिडिओज बघितले नाही, तर त्या मागची माझी अडचण पण बघितली. खरोखर जे आहे ते माझी व्यथा पण समजली मनाची. बाकीचे सगळे फक्त व्हिडिओ म्हणजे बघतात. बाकी खऱ्या माणसाची परिस्थिती कोणी बघत नाही, ज्याच्यावर अडचण आली ते. बरं, जाऊ द्या, जे आहे ते. स्पेशली संध्याताई, तुम्हाला माझ्याकडून थँक्यू. बाकी सगळ्या बहिणींना पण माझ्याकडून थँक्यू, ज्यांनी मला मदत केली. त्यांनी व्हिडिओ बघा तुम्ही आज, आणि उद्या व्हिडिओ बनवणार याची काही गॅरंटी नाही हो, कारण की लय परेशानीमध्ये आहे. आशा केली होती तुमच्याकडून, पण आता ते नाही झाली. आता वेळ नाहीच झाली, ते जाऊ द्या. कोण एवढ्या रागात आहे सागरजी? आजही मारते का काय मले? आता काय केलं, मी तर झोपून होती, मी तर काही म्हणलंय नाही यायले, आणि याच्या बहिणीलाही काही म्हणलं नाही. एवढ्या काऊन रागात आहे हे? राणे, चल बरं, लवकर जाय बरं, कर बरं तयारी. चल, तुला सामान घ्यायचं आहे चल, त्या संध्याला नेतो पार्लरमध्ये, तर तूही बी चल सोबत, तूही बी घेऊन घे काय घ्यायचं आहे काय नाही. तर संध्याताई सोबत येणार आहे आपल्यावाल्या, पण मग संध्याताईला घेऊन जा ना तुम्ही. असं काही नाही, मी उद्या येईन ना तुमच्यासोबत. जा तुम्ही, त्याचं पार्लरचं काम आहे तर त्याला घेऊन जा. अजून आई रागवून मग मायावर, तुला धीरच नाही का म्हणून. तिकडून आल्यावरच बडबड करत होत्या त्यावाल्या, पण मी काही म्हणलंही नाही, मला मनाचंही नाही कोणाला, काहीच नाही म्हणत आता मी कोणाला. माहीत आहे मला ती बडबड करून राहिली होती तर माहीत आहे, मला माहीत आहे ना. आता तू काही डोकं खराब करू नका. आतापर्यंत तिकडं बाहेर डोकं खराब झालं मला माझ्या आईसोबत. आता तू नको डोकं खराब करू. तुला काय म्हणून राहिलो मी, लवकर चल म्हणून राहिलो ना. लवकर कर, आणि मी बाहेर थांबतो. ती संध्या येते, चल तुम्हाला दोघीला घेऊन जातो. तुला काय पाहिजे काय नाही ते पहिले लिहून घे एका कागदावर, आणि मग घेतो. नाही तर मला 10 वेळा काही वेळ नाही आहे माझ्याजवळ. पहिलेच घरचे लोक माझ्या डोकं खराब करून राहिले, त्याच्यामुळे तुला मी आता नेतो, आणि याच्यानंतर नेणार नाही. त्याच्यामुळे तू पहिले काही पूर्ण सामान लिहून घे, काय पाहिजे काय नाही तर, आणि एका दमाने घेऊन घे. त्या संध्यासारखी त्या शेतासारखी नको करू, 10 वेळा चक्रा. मला लिस्ट नाही बनवायची आहे सागरजी, मला एवढं काही नाही लागत, थोडं फारच लागते, जास्त काही लागत नाही मला. साडी गिडी तर तुम्ही घेतल्याच आहे, ब्लाऊज शिवायचे आहे तर ते शिवून घेतो मी, टाकले आहे शिवून घेतोच मी. आणि बाकी काय मला चप्पल घ्यायची आहे, नेकलेस घ्यायचे आहे, बस साड्यावर
बाकी काही नाही घ्यायचं आहे. माझ्या लक्षात आहे. मला लिस्ट वगैरे बनवायची गरज नाही. ठीक आहे, चल ये मग बाहेर, ये लवकर. हो येतो ना, जा ना तुम्ही. बॅग घेऊ द्या मला सोबत. येतो मी बाहेर. थांबा, मी येतो. ये लवकर, जास्त वेळ नको करू बरं. ती पोट्टी पहिलेच बाहेर निघाली संध्या, अजून तुला वेळ होईल तर आई तिकडून बोंबलं. तिला बोलायला अजून चान्स भेटते मग. नाही नाही, तुमच्या मागच आली जी, मी तुमच्या मागच आली. सागरची आली. बोल आता राहुल, कशाला बोलावलं होतं तुम्हाला इथं? बोल. कशाला बोलावलं होतं म्हणजे? तसं काय तुला माहीतच नाही आहे ना? हा, कोणावर सांगितलं नाही का मी तुले? हा, एवढी काही हे करू राहिली जास्त तू. तुला सांगू राहिलो मी, ऐकत नाही. माझ्या घरचे लोक माझ्यासाठी पोरगी पाहून राहिले. तुला समजत नाही का? राहुल, तो भांडण करायच्या विचारानं आला का माझ्यासोबत? एक तर मी क्लास ऑफ करून आली, तुला भेटासाठी नाही म्हटलं तरी जबरदस्तीने तू मला बोलावलं. आणि आता मग बोलावलं तर चांगलं बोल ना माझ्यासोबत. एवढा कशाला रूडली बोलत आहे तू माझ्यासोबत? हे चुलीत जाऊ दे तू रुटली. मी इथं एक तर माझ्या डोकं खराब आहे. तू ऐकून नाही राहिली, काही नाही माझ्या मतानं. तू आल्या तुला क्लासची पडली, इथं माझ्या जीवनाची मला पडली. ते सांगितलं माझ्या घरचे लोक माझ्यासाठी पुरी पाहून राहिल्या आणि ते लग्नाचा विचारच नाही म्हणतो अजूनही. काय करू मग मी आता? करू का त्याच्या मतानं लग्न? करू का? मी तुला असं म्हटलं का लग्न कर म्हणून? तुला चांगल्या तऱ्हेनं माहीत आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं मी 2 वर्ष लग्न करणार नाही. माझं MSW चालू आहे. तू आता हे मधातच काय लावलं की तुला लग्न करायचं आहे, लग्न करायचं आहे? अहो सोनम, लग्न मला करायचं नाही. मी 2 वर्ष नाही 4 वर्ष थांबायला तयार आहे. पण माझ्या घरचे थांबली पाहिजे ना. माझ्या घरचे थांबून नाही राहिले ना. बाबांनी 2 पोरी पाहिल्या, एक पोरगी पसंत नाही आली त्याची. पण ही दुसरी आली ना. काय करू मी? सांग काय करू? मग मी त्याचं मतानं लग्न केलं तर तू मला म्हणशील मला धोका दिला, अशी नाही म्हणशील का? आता करायचं काय नेमकं मला हे सांग तू मला कोणती आयडिया दे. नाही तर माझ्यासोबत लग्न कर, नाही तर मग मला कोणती अशी आयडिया दे जेणेकरून माझ्या 2 वर्ष मी माझ्या घरचे थांबले पाहिजे माझ्यासाठी. इथं तर उलटच दिसते रे तुझं राहुल. आम्हाला मुलीला हा प्रश्न पडते. घरच्या लोकायला कसं समजावून सांगायचं, काय सांगायचं? 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, शिक्षणासाठी थांबत नाही. आई वडील लवकर लग्न करून देते मुलीचं. इथं तर तुझं उलटच आहे. तुझ्या घरचे लोक तुझं लग्न करून देऊन राहिले. तसं नाही. 30 वर्षाचं 31 वर्षाचं झालं ना आता. मी लग्न नाही करून तर काय करणार आहे? त्याला काय माहित आहे आता काय आहे काय नाही. आणि तुही काय गॅरंटी? तू MSW झाल्यावर माझ्यासोबत लग्नच करशील म्हणून काही गॅरंटी आहे का? पहिलेच तर तू पाहिजे असा इंटरेस्ट घेत नाही माझ्यासोबत. घ्या रे, उलीचं जवळ येऊ देत नाही. हे बघ राहुल, तुम्हाला टॉन्टिंग करून राहिला आता जवळ येऊ देत नाही म्हणून. मी जरी मॉडेल दिसत असेल ना तुला, पण माझे विचार ना जुने आहे. माझे बाबा टीचर आहे. टीचरची मुलगी आहे मी. कसं वागायचं कसं नाही वागायचं मला सारंच समजते. मी बाकीच्या मुलीसारखी नाही आहे. याचा अर्थ असं नाही तुला जवळ येऊ देत नाही. याचा अर्थ असं नाही आहे की मी तुझ्यावर प्रेम करत नाही किंवा मग माझं तुझ्या मन नाही आहे किंवा लग्न नाही करणार. मग खूप प्रेम करते मी तुझ्यावर. पण याचा अर्थ असं नाही का तू जसं म्हणशील तसं मी वागणार तुझ्या मतानं. अहो तर माहीत आहे मला तू कशी आहे तर. म्हणून तर मी तुला आजपर्यंत कोणत्या गोष्टीला जबरदस्ती केली का? पण आता गोष्ट कशी आहे सोनं, माहितीवर आहे खूप प्रेम. मी तुझ्याशिवाय लग्न करू शकत नाही दुसऱ्यासोबत, दुसऱ्या पोरीसोबत. पण घरचे ऐकून नाही राहिले. त्याच्यासाठी मी काय करू? तू सांग काय करू मी? तू तुझ्या घरच्या लोकांना सांग ना समजावून राहुल. 2 वर्ष लग्न नाही करत म्हणा मी, असं सांग ना तू त्यांना समजावून. मी BSc ॲग्री केलं तर काय असंच केलं असेल का बिना डोक्यानं? तू काय मला मेंटल समजतं काय? तर मी सांगितलं नसेल घरच्या लोकायले सांगाले. सर्व सांगून चुकलं पण ऐकत नाही आहे ना ते. 2 वर्ष अजून 31 वर्षाचा आहे. 2 वर्ष गेलं म्हणजे 33 वर्षाचा होतो मी. आणि काय आता काय बोलू आता तुले मी? घरचे लोक त्याच्या ठिकाणी बरोबर आहे. पण मी सांगू काय त्याले का मायवाला एका पोरीवर प्रेम आहे म्हणून बाबा मला असं लातीनं तुडवून का नाही धरून काम नाही करू शकत का? माझ्यासोबत लग्न कर. मग त्याच्यानंतर तर तुझे शिक्षण चालूच राहते आणि तवाय होते नाही MSW. अरे बरोबर आहे तुझं राहुल, पण मी घरी सांगितलं नाही अजूनपर्यंत. माझ्या बाबाशी बोलली नाही मी. आणि एकदम अचानक शिक्षण मधात सोडून मी माझ्या घरच्या लोकांना कसं सांगू रे असं? मुलगा असून तुला सांगितलं नाही घरी आणि मी माझ्याकडून अपेक्षा करता तू. तू चुकीचं बोलून राहिली सोनम. चुकीचं बोलून राहिली तू. सर्व गोष्टी माझ्यावर टाकू नको. मी आत्ता सांगतो माझ्या घरच्या लोकांना हे नको टेन्शन घेऊ. पण तू यावाला इकडं हो नाही काहीच नाही आहे मला माहीत. आणि काय करू? घरच्या लोकांना सांगून आणि तू जर मला इकडं नाही म्हणलं तर मग काय करीन मी? तोंडावर नाही पडीन का? तू बोलतोय घरच्या लोकांशी काय म्हणते काय नाही पाय. त्याच्यानंतर मी माझ्या घरच्या लोकांसोबत बोलतो. अरे पण अचानक कशी काय बोलू मी राहुल? तू तुझ्या घरच्या लोकांना समजाव ना, सांग ना 2 वर्ष थांबाला. नाही माझे सांगितलं ना बिचारी. आता काय मी न खरंच सोनम माझ्या डोकं नको खराब करू. तुला सांगतो मी. तू मला 10 वेळा म्हणून राहिली त्या घरच्या लोकांना सांग, त्या घरच्या लोकांना सांगितलं नसन का समजावून मी ना. मी शिवा देऊन देईन बरं. तुम्ही माझ्या डोकं पहिलेच खराब आहे. मग आता तू काय म्हणतो मला? काय म्हणून राहिला तुम्हाला? काय करू मग मी आता? मी घरच्या लोकांसोबत याविषयी सध्या तरी बोलू शकत नाही 2 वर्ष. 2 वर्ष बोलत नाही तू?
2 वर्ष बोलत नाही आणि मग मी काय करू मग? हा, करू का मग मी माझ्या आई वडिलाची मतान लग्न? तू आता करतच नाही म्हणतं तर मग मला तसंच करावं लागेल मग आता. म्हणजे सरे तू मला नाहीच म्हणून राहिली आहे ना? मी तुला नाही म्हटलेलं नाही. मी लग्नासाठी तुला नाही म्हटलं नाही राहुल. पण मला टाईम पाहिजे. 2 वर्ष मी लग्न करू शकत नाही कारण मी घरच्यासोबत बोलू शकत नाही. हां, तुला सांगतो, अगर तुला माझ्यासोबत लग्न करायचं असेल, माझ्यावर प्रेम असेल तर तू थांब 2 वर्ष. आता समजलं मला सोनम तिवाला, तू काही माझ्यावर प्रेम केलं नाही. तू फक्त टाइमपास करतो माझ्यासोबत, बाकी काही नाही. तू न माझ्यावर प्रेमच केलं नाही. कारण की नाही का, प्रेम करणाऱ्या पोरीनं असे कारणं देत नाही. तू न प्रेम असताना तर तू लग्न केलं असतं माझ्यासोबत. लग्नानंतर मी काही तुला शिकू देणार नाही आहे का? हां, सगळ्या गोष्टीसाठी फ्रीडम देणार आहे ना, कारण मी शिकलेला साव. मला माहीत आहे कसं वागायचं कसं नाही वागायचं म्हणून. हां, तू प्रेम नाही करत माझ्यासोबत म्हणूनच तू एवढ्या क्लिअरली सांगू राहिली मला का तुला थांबायचं असेल तर थांब आणि नाही थांबायचं असेल तर नको थांबू. नाही, तुला जे वाटते ना ते तू कर राहुल. मी तुला जबरदस्ती करू शकत नाही. प्रेम आहे माझं तुझ्यावर. पण आता तू मधातच लावून राहिला लग्न कर तर मी नाही करू शकत. कारण की मला माझ्या करिअरवर फोकस करायचा आहे. मला शिक्षण पूर्ण करायचं. मेन म्हणजे तुला माझ्या फिलिंगचे काही घेणदेण नाही आहे आणि काही तुला लग्न करायचं नाही आहे. हां, तुझ्यावाल्या याचा टेटस तर नाही आहो ना मी. त्याच्यामुळे तू मला कारणं देऊन राहिली, बाकी काही नाही. टाईमपासच केला इथं. बिनफालतू चालवतो यासोबत मी. ठीक आहे, जाय तू घरी. मला जे करायचं ते मी करतो. आता याच्यानंतर ना तू यानं माझा संबंध कटव. म्हणजे मान तू आता काही राहिलेलं नाही, समजून जाय. राहुल तसं नाही आहे. तू बस आधी बस, विचार कर चांगला. तसं नाही आहे, खरंच माझं प्रेम आहे. पण ते तू मधातच असं आणलं ना, त्याच्यामुळे मी अशी बोलली तुझ्यासोबत. तू समजून घे मला. हे जाऊ दे, तू याला तिकडं समजून घे ते जाऊ दे. लय समजून घेतलं तुले, प्रत्येक गोष्टी समजून घेऊन राहिलो. बाकीचे मायावाले मित्र पाहा ना, त्याच्या गर्लफ्रेंड सोबत नाही इकडं फिरायला जाते तिकडं फिरायला जाते, हे करते ते करते. हां, पण तुला हर गोष्टी समजून घेतो, पण तू मला समजून नको घेऊ. तुझ्यासोबत मी लग्न करायसाठी इथपर्यंत मी तुला बोलावलं, तू मला सरे नाही म्हणून राहिली. रे तू घरी जाय, माझ्या डोकं खराब नको करू. तुला सांगतो मी सोनम, नाही तर मी खरंच शिवा देऊन देईन आता तुला चालत असेल तर चाल, मी सोडून देतो तुला घरी. नाही तर मग चालली जाय तू यातून. राहुल ऐक ना माझ्या मातानं. राहुल 1 मिनिट ऐक ना राहुल. तुझे काही ऐकायचं नाही आहे मला सोनम, आता काहीच ऐकायचं नाही आहे. तू ये, तुला नेऊन दे तुम्ही. नाही येत असेल तर याटो थांबवतो, याटोत बसून चालली जाय घरी. कसं करावं आता? बाबासोबत बोलू शकत नाही कारण की मी स्वतःच म्हटलं होतं बाबाला. पाहुणे आणले होते बाबांना तर मला शिक्षण पूर्ण करायचं म्हणून, लग्न नाही करायचं. आणि आता जर मी बाबाला म्हणेन की मला लग्न करायचं आहे माझ्या आवडत्या मुलासोबत, तर काय म्हणून? मी तर माझ्या बाबाच्या नजरेतून पडून जाईल. बाई झोपली आता. स्वयंपाक पटापट करून घेतो. ते उठली म्हणजे काही करू देत नाही. आई कुठं गेलं आणि कुठं नाही का? आ, पटापट भाजी माझी चिरून द्यायची काही. थोडंसं मदत करायची. तर आई कुठं गेल्या का? दिसून नाही राहिलं ना, काही नाही. बाहेरही पाहिलं मी ना, अंगणातही पाहिलं कुठं गेलं आणि कुठं नाही. तर तुम्ही इकडून आले आई? मी सर्व घर पाहिलं तुम्हाला, बाहेरही पाहिलं अंगणातही पाहिलं, तुम्ही दिसलाच नाही. कुठं गेल त्याची? अहो बाई, पिंकीच्या हातानं 2-4 कोणं पाठवले बाई. मेहंदीचे. असं बा म्हटलं, साऱ्या बायानं मेहंदी काढली तर बाया म्हणते तूही काढ निर्मला बाई. तर थांब बाबा म्हटलं. तिच्यासाठी तिच्या जवळ 2-3 कोणं पाठवले. पिंकी जवळ काढून घ्यावं म्हणलं. तुला काढता गिळता येते का मेहंदी? का स्वयंपाक नाही बनवता येत तर मेहंदी बी नाही काढता येत काय? हो, काढता येते नाही मग मेहंदी काढता येते. चांगली मेहंदी काढून देईन मी तुम्हाला. मला काढता येते मेहंदी. मामाच्या गावाला शिकायली होती ना, तेव्हा मेहंदी क्लास केला होता मी ना. हो, मेहंदी क्लास केला का हो तू ना बाई? मस्त आहे हो, चांगली गोष्ट आहे बाई. मेहंदी क्लास केला तर बरं झालं. नाही तर मी तर म्हणलं कोणत्याच गोष्टीचा चवाडा नाही बाई माझ्या सुनेले. पण काढता येते मेहंदी काढता येते बाई माझ्या सुनेले. सांगाले बरं होते मला बायाले. रोशनीले मेहंदी काढता येते म्हणून क्लास केला म्हणून तिनं. देते मग जेवण झाल्यावर काढून रोशनी. जेवण घेऊन झाल्यावर काढून देतो. काय आहे का भाजी गिजी आण बरं, चार करायला पटापट करून घेऊ. पोरगी झोपली का ते? हो आई झोपली. स्माइली झोपली. आई ना मला टोम ना मारला का माहिती तारीफ केली, मला काही समजलंच नाही. रोशनी, ए रोशनी, काय झालं आई? एवढी कोण घाबरल्यासारखी झाली तू? अहो बिचारे, आपली सोनम कॉलेजमधून आली बाई ना, घाबरल्यासारखीच करून राहिली. काऊन तर निंबू दे बरं 2-3 दे बरं. रोशन आहे तिच्याजवळ आणि तुझ्याला बाप आहे. दे बरं निंबू असेल तर ती निंबू पाणी पाचतं थोडंसं. दे बरं. थोडीशी अशी घाबरल्यासारखी करून राहिली बाई. ते पोरगी काय झालं काय नाही तर. काय झालं चंदा? काय झालं भाषेले? अहो निर्मला बाई, त्या पोरीला डीप लागली का काय तर काय माहीत का बिचारे. आली तर आमची घाबरल्यासारखीच करून राहिली. एक तर कालपासून जेवण नाही केलं तिनं बरोबर पाहिजे असं. आणि कॉलेजमधून आली दुपारपासून बरी होती आणि संध्याकाळी आता ना काय माहीत काय एकटी चुपचाप बसून होती ते पुस्तक घेऊन. आणि आता घाबरल्यावानीच करून राहिली का मामी म्हणे मला बरं नाही लागत आहे.
कसं तरी लागते. चला बाई म्हणलं दवाखान्यात. तर नाही म्हणते ते पोरगी, एवढं काही विशेष नाही आहे म्हणते, फक्त थोडं गाय भरल्यासारखं लागते म्हणते. गाय भरल्यासारखं करून राहिली ते पोरगी. तिला म्हणलं 2-3 निंबू दे बा. काय झालं काय नाही तर तिला निंबू पाणी थोडंसं पाचतो म्हटलं, बरं तरी वाटलं. आहे फ्रीजमध्ये निंबू आहे हो, निंबू आहे ना. चाल बरं मी येतो, काय झालं तर पाहले. चाल बरं काय तशी करून राहिली. आम्ही दोघे जण गाय भरलो ना माय, हिचा बापही बी मी बी. काय झालं म्हणून दुसऱ्याचं लेकरू आपल्या घरी आहे, एवढ्या अंगणीन पाठवलं माहिती आहे ना लेकरू आपल्या घरी शिकाले. कशाने काय झालं तर भीती नाही वाटत का? आपल्या लेकराचं लागेच थोडंसं काय झालं काना डोळ्या करतो, दुसऱ्याच लेकराचं भेवस लागते बाई आपल्याला. नाही हो, बरोबर आहे ते. चाल बरं मी येतो. चाल काय झालं तर पाहू दे बरं. चाल बरं निर्मलाबाई, चाल जाऊ. येता नाही निर्मलाबाई 2-3 निंबू घेऊन येऊ. आणतो बाई आणतो, येतो त्या मागच येतो लगेचच. हे कंडिशन काल माईवाली झाली होती, चक्कर येऊन राहिली होते. 2 वेळा पलंगावर पडली मी, माहीत नाही काहून. तर माझे मिस्टर म्हणते विचार करून राहिली, सारखी टेन्शन घेऊन राहिली, त्याच्यामुळे होय म्हणते. पण ते निंबू पाणी पेली मी, घरमालकीनं मला निंबू पाणी बनवून दिलं तर थोडंसं बरं लागलं. नाही तर 15-20 मिनटं असं चक्कर आल्यासारखंच लागे, असं घुमल्यासारखं. रूमच अशी गोल घुमे. बरं व्हिडिओ कसा वाटला तर सांगा. विचार करू सारा हे विचार करू ना. काल तसं झालं माझ्यासोबत. आता कोणता चमत्कार घडन म्हणून असं वाटत नाही. जाऊ द्या, बघा व्हिडिओ बघा.